नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर मागचे व्हिडिओ एडिटिंग करायचे राहिले ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला मस्तपैकी इथं अर्धा व्हिडिओ आपला बाकी राहिला होता तुळजाभवानीच्या इथला दर्शनाचा. तर चला कुंडावरून तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केला. आणि चला इथून आता आम्ही पानं फुलं किंवा वटीचं सामाईन साडी चोळी तर बघू शकता. तर इथून घेऊन आम्ही आता दर्शनाला जाणार आहे. तर आतमध्ये कितपत व्हिडिओ काढून देते ते माहीत नाही आहे. तर चला इथं पायऱ्यांनी उतरून आम्ही आता दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे. तर भरपूर गर्दी अशी. तर 2 टप्प्यात मी व्हिडिओ बनवला जेणेकरून खूप काही मोठा होतो व्हिडिओ. आणि चला तर 2 टप्प्यात मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते. आणि इथं बारीला लागलो आहे आम्ही 9:30 वाजता. तर जेणेकरून आम्ही तुळजापूरमध्येच इथं मुक्कामाला होतो त्याच्यामुळे लवकर आलो. आणि पुढं चालून भरपूर गर्दी होणार आहे जेणेकरून इथं पूजापाठ चालू आहे मंदिरामध्ये. त्याच्यामुळं एकदम आधी सकाळी सकाळी मोकळं होतो. पुढं भरपूर गर्दी होती. 1-1.5 तास आमचा बारीमध्ये गेला. तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी बारीमध्ये आम्ही दर्शन घेतलं. चला तर दर्शन घेऊन इथं बाहेर आलो. आतमध्ये काही शूट करून देते नाही. तर बाहेरच्या आवारामधलं हे जेणेकरून आपण दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर तर साईडला सगळीकडं मंदिर आहे. तर गोल चक्कर मारून मंदिराला बाहेर यायचं निघायला. तर तिथं आम्ही छोटे मोठे मंदिर आहे परडे वगैरे होत्या बाहेर ठेवलेल्या तिथं आम्ही दर्शन घेतलं. तर बघू शकता अशा पद्धतीने. तर अशा परड्या ठेवलेल्या आहे. तिथं आपल्या सती धर्माने काहीतरी दान टाकायचं परडीमध्ये इथं पाळणे लावलेले आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने भरपूर छोटे मोठे आहे. तिथं कोणी जोगवा जेणेकरून आपण इथं जोगवा आणतो तो जोगवासुद्धा परड्या भरित्या कुठं पैसे टाकत्या. तर अशा पद्धतीने भरपूर छोटे मोठे इथं मंदिर आहे. आणि गर्दी तर बघू शकता हे सगळं पब्लिक इथं मेन आतमधून दर्शन घेऊन बाहेर निघतं. आणि इथं बाहेरचे आहे तर तिथं दर्शनसुद्धा घेतात. तर बघू शकता. तर बाहेरच्या आवारात व्हिडिओ काढून देत होते त्याच्यामुळे हे बाहेरचं तुमच्याबरोबर शेअर केलं. आतमध्ये मेन याच्यात ते व्हिडिओ काढून देत नव्हते. आणि बघू शकता अशा पद्धतीने आम्ही मस्तपैकी इथं बाहेरसुद्धा दर्शनं घेतली. दीदी जगदंब 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 जगदंब. गर्दी तर बघू शकता भरपूर गर्दी आहे. आणि तर कुणी बाहेरून सुद्धा दर्शन घेत होतं. बारी लावूनच दर्शन होतं. बाहेरून थोड्या अंतरावर घ्यायचं तरी. आणि इथं मस्तपैकी तुळजाभवानीची आपली बाहेर मूर्ती काचामध्ये लावलेली आहे. तिथं सुद्धा आम्ही मस्तपैकी चक्कर मारून आल्या मंदिराला. तिथं सुद्धा दर्शन घेतलं छानपैकी. बघू शकता काही जण दर्शन घेऊन मागं फिरत होते गर्दी होती. आणि चला आता आम्ही पूर्णपणे इकडं बाहेर आलो. तर बघू शकता असं चक्कर मारून सगळीकडून आणि पाया वगैरे पडून आम्ही थोड्या वेळसुद्धा तिथं बसत होतो. आणि जेणेकरून प्रत्येक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर 5 मिनटं तरी खाली बसायचं असतं. तर चला आम्ही भरपूर जण होते 16-17 जण होते. तर सगळेजण जमातीने येतात. तर काही जण तिथं बसून घेतलं होतं 5-10 मिनटं. आणि बघू शकता हे बाहेरचं मंदिर आहे. इथं सुद्धा दर्शन वगैरे घेतले. आणि जेणेकरून ज्यांच्याकडे कुलदैवत देव आहे ते आरती वगैरे सुद्धा घेत होत्या. तर चला अशा पायऱ्यानं आम्ही थोड्या वेळासाठी बसलो. आणि नंतर आता निघणारे थोड्याच वेळात. चला तर आम्ही आता निघालो. तर इथं तुळजापूरमधून आमचं मस्तपैकी दर्शन झालं. आणि आम्ही आता निघालो एडेश्वरीला. तर चला आता इथं मस्तपैकी आमचे दर्शन तर खूप सुंदर झाले. देवीचं रूप खूपच सुंदर आहे. आणि आम्ही आता एडेश्वरीला जाणार आहे. तिथं काय काय शूट करून देणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.
मग तुझा आकडा आहे त्यांचा. मी आहे ना एक हा ना 4 म्हातारे पण सीट आणि तिघच बसले. चला आता थोडं फार मी शूट केलं आहे रस्त्याने, नंतर काय आता शूट करणार नाही. तर चला तर थोडं फार तर शूट होणार आहे, भरपूर लांब आहे इथून. आणि का तिथे गेल्यावरच काय शूट करणार आहे ते बघूया. चला तर आम्ही आलो इथं येडेश्वरीच्या पायथ्याशी आणि इथं गाड्या भरपूर मागं पार्किंगला लावून आम्ही पायथ्यात चालत आलो. इथं आम्ही पूजाचं सामान वगैरे घेतलं आणि इथं पायथ्याशीच इथं नारळ वगैरे फोडून वरती जाते मग दर्शनाला. तर आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो तेव्हा असंच म्हणजे खाली इथं पायथ्याशी नारळ फोडून आणि मग नंतर जे पानं फुलं आहे तर कोणी पेड्याचा नैवेद्य काय असं घेतं तर ते आपण वरती चढून घेऊन जायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी इथं नारळ वगैरे फोडून झाला आमच्यावाला आणि आता वरती चढायचं आहे. चला तर आता वरती चढायचं. तर मस्तपैकी इथं आम्ही घेतला आणि आता इथं पायथ्याशी आम्ही नारळ फोडून आणि बाहेरचं सुद्धा इथं दुकानाचं शूट केलं थोडंफार. आणि आता आम्ही ह्या पद्धतीने आपण बाकीचं जे वटीचं सामान आहे ते देवीला घेऊन चाललो आहे आणि भरपूर चढायला आहे इथं येडेश्वरीला. तर चला आता चढूया. वरती काय शूट करून दिलं तर ते करणार, नाही तर डायरेक्ट खाली उतरताना शूट करणार. तर भरपूर चढायला आहे दोन्ही साईडने मस्त प्रसादाचे किंवा कशाचे खेळण्याचे किंवा देवीच्या सामानाचे फोन लावा शुभमला. तर बघू शकता. चला तर मस्तपैकी आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि वरती काही शूट केलं नाही. तर आम्ही पुन्हा परत थोड्या वेळ तिथं बसलो आणि नंतर आता खाली उतरतो. तर चला काही दुकानं बंद झाले होते, जेवण वगैरे करायला गेले असेल, दुपारची वेळ होती आणि काही चालू होते. तर बघू शकता. तर अशा पद्धतीने मस्तपैकी आमचं वरतीसुद्धा छान येडेश्वरीचं दर्शन झालं आणि तुळजाभवानीचं सुद्धा झालं. तर तुळजाभवानीचं दर्शन केलं का येडेश्वरीचं दर्शन करावं लागतं, तेव्हा ते दोन्ही पण पावन होत्या असं आहे. तर एकाच दिवशी आम्ही सकाळी तिकडं पण दर्शन केलं आणि दुपारी आम्ही इथंसुद्धा दर्शन केलं. तर चला इथून पुढं सुद्धा कुठं जाणार आहे काय आहे तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीचं आता आम्ही खाली उतरून आलो. खालीसुद्धा थोडंफार इथं शूट केलं. बघू शकता परड्यावाल्यासुद्धा आहे इथं भरपूर. तर चला बाकीचं अजिबात मी शूट केलं नाही रस्त्याने आणि आम्ही आता खूप भुका लागल्या होत्या तर इथं हॉटेलमध्ये आलो आणि इथं शंकराचा खूप मस्त फोटो होता लावलेला मूर्ती, तीसुद्धा आम्ही शूट केली, फोटो काढले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.